तर प्रशांत 11 आपली फिल्डिंग आहे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. फायनलची मॅच, अंतिम सामना. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित कैलासवासी रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा पर्व पहिल्यामध्ये आपण आहोत. आणि अंतिम सामना SM जोशी क्रीडांगण ग्रीन पार्क या ठिकाणी असणारी स्पर्धा आजच्या या शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिली. अतिशय रोमांचक सामने आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत सामने रंगले आणि प्रेक्षकांना प्रभावित करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक रोख रक्कम 22,222 व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 17,777 व आकर्षक ट्रॉफी. प्रत्येक चौकाराला रोख रक्कम 50 रुपये आणि षटकाराला रोख रक्कम 100 रुपये असं पारितोषिक दिलं गेलं. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक चषक आणि प्रत्येक मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार, मेडल आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात येते. या स्पर्धेमध्ये 5 मे आणि आजच्या दिवसामध्ये 12 मेला ज्यांची पंचांची भूमिका पाहायला मिळाली असे ISPLचे ज्यांचा मोलाचा वाटा ISPL या स्पर्धेमध्ये होता असे कल्याणी घोरपडे सर, एक लिजेंडरी खेळाडू ज्यांचं क्रिकेट अगोदरचं आपण पाहिलं तर मोठमोठ्या संघामधून त्यांनी क्रिकेट गाजवलं टेनिस बॉलचं. आणि त्याच्यानंतर ISPL सारख्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहिलं कोलकाता या संघाचं मॅनेजरपद भूषवत असताना, तसेच सिलेक्टर म्हणून त्यांनी भूमिका पार पडली असे कल्याणी घोरपडे सर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. तसेच 5 मे रोजी आमचे गुरुवर्य जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. त्याच्यानंतर फोर्स वन लाईव्हची टीम साहिल अरोटे आणि इम्तियाज यांनी देखील चांगला कव्हरेज देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला. सर्वांचा हार्दिक असा आभार. गुणलेखक असतील, तसेच मंडळाचे पंच देखील असतील, त्यांनी देखील चांगलं कामकाज बजावलं गेलं. आणि यशस्वी करण्यासाठी ही स्पर्धा या सर्वांनीच, पिंपळेश्वर मित्रमंडळाच्या सर्वच आपल्या मित्रासाठी, आपला मित्र आज नाही आहे परंतु त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी या स्पर्धेचा आयोजन केलं आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली गेली आणि अंतिम टप्प्यामध्ये आणली गेली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सर्वांनाच माहिती आहे क्रिकेटसाठी आपण किती पळापळ करतो, परंतु आज आपला मित्र नाही आहे रुपेश दळवी, परंतु तो आमच्यामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न पिंपळेश्वर मित्रमंडळाने केला आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी संपूर्ण पिंपळेश्वर मित्रमंडळ आज गेली 2 दिवस आपण पाहिलं 5 मेला देखील आणि 12 मेला देखील या मैदानामध्ये घरी देखील गेले नाही आणि या स्पर्धेला एक मोठी स्पर्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आयोजकांचं कौतुक करीन, पिंपळेश्वर मित्रमंडळाचं कौतुक करीन आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देईल. या ठिकाणी जर पाहिलं तर रुपेश दळवी यांची आत्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे, कारण ही स्पर्धा पाहायची आणि आज तो नाही आहे परंतु त्याच्या मित्रांनी एक मोठी स्पर्धा भरवली आहे. चला फायनलच्या मॅचला, अंतिम सामन्याला सुरुवात होतीये. आपण दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि या मॅचला सुरुवात करूया. फायनल, अंतिम सामना, पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा रुपेश दळवी चषक. आपण पर्व पहिलं आणि हे पर्व पहिलं यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळाले. ग्रीन पार्क, SM जोशी क्रीडांगण आपण पाहतो, वाळकेश्वर आणि मुंबईतील एक महत्त्वाचं ठिकाण. पहिला बॉल घेऊन गोलंदाज मेहबूब, विवेकसाठी पहिलाच बॉल फुल टॉस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला, परंतु बॉल आतमध्ये आला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 धावांनी सुरुवात केली आहे. श्री गणेशा 2 धावांनी झालाय. विवेकने मात्र चांगली सुरुवात करून दिली आहे. क्वार्टर फायनलची मॅच आठवा, सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा आल्या आणि या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. मेहबूबने देखील आजचा दिवस गाजवलाय. गोलंदाजी करत असताना समोरच्या दिशेने चांगला फटका, तिकडे कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव आली. चांगला फटका. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 3 या आकड्यावरती 2 बॉल 3 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. विवेक आणि कल्पेश दोघांची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मागील क्वार्टर फायनलची मॅच 38 धावा मात्र समोरील संघाला बनवू दिल्या नाही.
गोलंदाजीचा तोफखाना आणि त्याच्यामुळेच की काय टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय LICC या टीमने घेतला आणि फुलटॉस लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला 2 धावांसाठी. 2 धावा आल्यात. अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व क्रिकेटचे चाहते आणि फोर्स1 लाईव्ह वरती जे प्रेक्षक जुळले त्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत, त्या सर्वांचं या फायनलच्या मॅचमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. पुढचा बॉल मेहबूबचा समोर, आणखीन एक चांगला फटका. ओव्हर पिच बॉल होता, फटका तर खेळाय परंतु बॉल 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. महत्वाच्या धावा आहेत. एक धाव देखील क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला महत्व आहे आणि कित्येक वेळा आपण पाहिलंय संघ एका धावेने पराभूत ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्यांना एका धावेचं महत्व कळतं. म्हणून हे मुंबईतील बंद ग्राउंड आपण पाहतो. मुंबईमध्ये अनेक ग्राउंड आहेत जे म्हणजे बंद आहेत आणि ते म्हणजे डिक्लेअर झोनची ग्राउंड आहेत. तिथून आपले खेळाडू आज मोठमोठ्या लेवलचं क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळालेत. इथं हवेत चेंडू आहे, झेल होईल का पाहावं लागेल परंतु नाहीये. एक धाव तर आली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचेल तो 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं 6 षटकांच्या मॅचेस सर्व पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच पासून आजच्या दिवसातून सकाळी 9:30 पहिली मॅच सुरुवात झाली आणि फायनलची मॅच 6 षटकांची. टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय पाहायला मिळाला LICC या टीमचा आणि बॅटिंग त्यांनी स्वीकारली आहे. पाहूया किती धावा बनवतात, किती धावांचं टार्गेट, कारण मागील मॅचमध्ये त्यांनी धावा बनवू दिल्या नाही समोरील संघाला, म्हणून की काय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पुढचा बॉल, चांगला फटका आडव्या बॅटने खेळलाय, मिड विकेटच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 2 धावांसाठी 2 धावा मिळाल्या. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 10 डबल जीडीत मध्ये जाताना पाहायला मिळतोय. 10 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिली ओव्हर संपली. 10 धावा. मेहबूबचं हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. दर्शन आलाय गोलंदाजी मार्क वरती. मॅजिकल गोलंदाज दर्शन. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. अष्टपैलू कामगिरी संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. अंतिम सामना खेळतायत, फायनलची मॅच. हा बॉल शरीराचा वेध घेणारा, वळण घेतलं, फलंदाजाची फिरकी घेतली, बॉलने वळण घेतलं आणि तिथं मात्र जखडून ठेवण्याचं काम मात्र केले कल्पेशला. दर्शनची ही खासियत आहे. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक जे पाहायला मिळतात. हा बॅकफुटला जाऊन फटका सजवलाय. धाव मिळेल ती केवळ 1. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 11 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल टॉस झाला आणि तिकडे मात्र विकेटचं पतन. खेळाडू क्रमांक पहिला कल्पेश बाद. बॉल गुडलेन स्पॉट वरतून टॉस झाला आणि तिकडे फलंदाज कल्पेश मात्र पाहत राहिला. यष्टनच्या मागे अमितचं चांगलं कामकाज पाहायला मिळालं. विकेटचं पतन, पहिली विकेट, पहिला धक्का बसलाय LICC या टीमला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनफॉर्म बॅट्समन, त्याच्या बॅटमधून धावा आल्यात आजच्या दिवसामध्ये. राहुल तो आलाय बॅटिंगसाठी. ताकदवान, ताकद आहे त्याच्याकडे चांगले फटके आहेत, परंतु ही अंतिम मॅच, फायनलची मॅच खेळतायत.
चांगला फटका आडव्या बॅटनं खेळलाय ऑन साईडला. डिक्लेअर झोनमध्ये बॉलला पाठवलं आणि त्या बॉलवरती 2 धावा लिहिल्या होत्या. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 13 या आकड्यावरती 13 धावा धाव फलकावरती आहेत. समोर फटका राहुलच्या बॅटमधून, परंतु डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी 2 धावा. प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी बॉल गेलाय आज दिवसभरात पाहिले तो बॉल लगेच आलाय. कौतुक करावं लागेल आयोजकांचं देखील. जिकडे जिकडं खेळाडू उभे आहेत तिकडून बॉल येतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. फायनलची मॅच आणि दोन्ही संघांवरती दडपण जरूर असेल, कारण एक मोठी मॅच खेळतायत, एक मोठी स्पर्धा खेळतायत. परंतु राहुल दडपणाला झुगारतोय. त्याच्या बॅटमधून ह्या धावा येत आहेत. 3ही बॉल जर पाहिले तर 2-2 धावा आल्या आणि धावफलक पुढे घेऊन जाण्याचा हातखंडा त्याचा राहिलाय. 17 वरती धावसंख्या, 2 षटकांचा खेळ संपलाय. चांगल्या स्थितीमध्ये LICC हा संघ. एक खेळाडू बाद झाला, कल्पेश आणि कार्तिक असे भेदक गोलंदाज या LICC टीम मध्ये आहेत. आणि या 17 धावा 2 षटकामध्ये बनवल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हर बाकी आहेत, म्हणजे 24 बॉल अजूनही LICC या संघाच्या बॅट्समन विवेक आणि राहुल यांच्याकडे आहेत. 24 बॉलमध्ये ते जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. मेहबूब वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं. आल्या आल्या फटका सजवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉलकडे पाहत राहील. तिकडे धाव मिळेल ती एक. जास्तीची काही घाई करणार नाही राहुल, कारण मागील मॅच मध्ये तो धावबाद झाला होता. तिथं 2 धावा आल्या असत्या, परंतु तिकडे हलगर्जी मला पाहायला मिळाला राहुलचा. तिकडे धावबाद झाला, परंतु आता जास्त जोखीम घेणार नाहीये. त्याला माहिती आहे माझ्या बॅटमधून धावा येत आहेत. चांगला फटका पुन्हा एकदा, परंतु तिकडे एकच धाव मिळेल. अडथळे भरपूर आहेत, कारण त्याचा तुम्हाला सामना करावा लागतो. 1 धाव आली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. राहुलच्या बॅटमधून एकेरी दुहेरी धावा त्या मात्र पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला बॉटम हँडचा चांगला वापर, हुक केलाय ऑन साईडला. फक्त धाव तुम्हाला पळून पूर्ण करावी लागेल, कारण बॉल आतमध्ये आलाय. एकच धाव. एकच धाव आली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 20 या आकड्यावरती 20 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटकेबाजी चालू आहे, विवेकची देखील आणि राहुलची देखील. पुन्हा एक धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. हा देखील बॉल चांगला होता, परंतु त्याच्यावरती प्रहार. 2 धावांसाठी 2 धावा. या अगोदर यापूर्वीच या मैदानामध्ये वाळकेश्वर प्रीमियर लीग ही देखील एक मोठी स्पर्धा पार पडली गेली आणि चांगलं आयोजन ते देखील पाहायला मिळालं होतं. तिसऱ्या षटकाचा खेळ. समोर सरळ बॅटने 2 धावांसाठी हा फटका. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 25 त्या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धाव फलकावरती. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकं संपलेत.
अजूनही 3 षटकं बाकी आहेत. या 3 षटकामध्ये कितपत धावसंख्या बनवली जाते, कितपत धावसंख्या उभा केली जाते पाहणं महत्वाचं असेल. 18 बॉल संपलेत, 25 केल्यात, 18 बॉल बाकी आहेत. दर्शनालय गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन ना स्वतः कर्णधार दर्शन. आजच्या दिवसामध्ये चांगली खेळी, त्याची चांगली अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली आहे. आज प्रत्येक खेळाडूने आपल्याला सिद्ध केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मी जास्तीचं कौतुक करेल कार्तिक आणि कल्पेश दोन्ही बंधूंनी आजचा दिवस अक्षरशः गोलंदाजी करत असताना गाजवला. कारण महत्त्वपूर्ण सेमीफायनलच्या मॅचमध्ये जी गोलंदाजी करायची होती ती गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली होती. हा फटका आलाय राहुलच्या बॅटमधून, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. 2 धावांसाठी हा फटका. 2 धावा. स्वैर मारा दंडित केले गोलंदाज दर्शनला. आता दर्शन वरती दडपण दिसतंय. व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती. धावफलक 1ने वधारतोय, पुढे जातोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावाले एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती आहे. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 29 धावा धावफलकावरती. एक गडी बाद झालाय. परंतु ह्या 2 खेळाडूंच्या माध्यमातून दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी आहे. विवेक आणि राहुल यांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप. कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु टॉपेज घेत चेंडू मागे गेला निघून 1 धावेसाठी. फ्री माइंड बॅटिंग करायचे, यासाठी टॉस जिंकल्यानंतर तो जो काही निर्णय घेतला कर्णधाराने आणि तशाच पद्धतीचे बॅटिंग चालू आहे. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 31. चौथ्या षटकाचा खेळ. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल जरूर म्हणावी लागेल LICC या टीमची. हा फसवा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 20वा घेत डॉट बॉल. हा फटका आलाय तिकडे. मात्र जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आली आहे आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 32. 4 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. 1 खेळाडू बाद झालाय आणि चांगली भागीदारी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून जी पाहायला मिळाली. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा, कैलासवासी रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ असणारी स्पर्धा, पर्व पहिलं. SM जोशी क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती सातत्याने क्रिकेट देखील आणि तेवढंच व्हॉलीबॉल देखील खेळलं जातं. एक मोठी परंपरा आहे व्हॉलीबॉलची देखील. चांगले खेळाडू व्हॉलीबॉलचे देखील याच विभागाला बिलॉंग करतात. तर या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. शिवसेना लोकसभा समन्वय अध्यक्ष सन्माननीय प्रमोद मांजरेकर साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल आणि समोर 2 धावांसाठी शिवसेना लोकसभा समन्वय अध्यक्ष प्रमोद मांजरेकर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत, कारण संपूर्ण भारतामध्ये निवडणुकीची जी काही प्रक्रिया चालू आहे आणि निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, तिथून देखील वेळ काढून साहेबांनी आपल्यावरती प्रेम दाखवलं आणि या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि नक्कीच त्यांच्या पाहिलं तर मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांसोबत
चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या या विभागातून जे कोण कॅन्डिडेट उभं आहे त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असंच आम्ही देखील आवाहन करू. हा बॉल ड्राईव्ह केलाय तिकडे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 35 या आकड्यावरती. धाव फलकावरती धावा 35 आहेत. 5वं षटक घेऊन आला अमित. 35 ऑन दी स्कोर कार्ड. LICC विरुद्ध आपण जर पाहिलं तर प्रशांत 11 या दोन संघादरम्यान असणारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा कमी गतीने टाकलेला बॉल. बॉलने वळण घेतलं. फलंदाजाची फिरकी घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. धावफलक स्थिरावलाय. 35 वरती धावसंख्या आहे. अमितने मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. लोअर फुल टॉस डीप मिड विकेटला. मुंबईमध्ये आता तीच पद्धत चालू आहे. धावफलक एकेरी धावेने पुढे जाताना पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल त्याला मात्र दिशा दिली आणि पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांसाठी. 2 धावसंख्या पुढे गेली. 38 या आकड्यावरती 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. चांगली भागीदारी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून LICC या संघाची पाहायला मिळते. हा बॉल आता मात्र जर पाहिला तर आता बाद आउट परतावं लागेल. आतमध्ये आणला बॉल अमितने आणि यष्टीरक्षक दर्शनची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. तिकडे पंचांनी बोट आकाशाकडे केला आणि राहुलची खेळी संपुष्टात आली आहे. धक्का बसलाय तो दुसरा LICC या टीमला. पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 बाद 38 धावा. गोलंदाजी मार्कवरती आज ज्या खेळाडूने प्रभावित केलंय
दोन्ही टीम लाईनअपमध्ये उभे राहा. त्या ठिकाणी शिवसेना लोकसभा समन्वय अध्यक्ष प्रमोदजी मांजरेकर साहेब यांचं आगमन झाले. ते खेळपट्टीवरती येतील. मी विनंती करेल दोन्ही टीम LICC आणि प्रशांत 11 थांबा, आपण मैदानात लाईनअपमध्ये उभे राहा. त्या ठिकाणी साहेब येतील आणि दोन्ही संघांना शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून दिल्या जातील या फायनलच्या मॅचसाठी. 6 षटकांचा खेळ संपलाय, म्हणजे पहिला डाव संपलाय. 6 षटकामध्ये धावा बनवल्या त्या 49 विजयासाठी. 48 बनवल्यात, 49 बनवायच्यात. 36 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता विजयासाठी प्रशांत 11 या टीमला. LICC संघ आपण पाहतोय जो फायनलमध्ये दाखल झाला. चांगली कामगिरी त्या संघाची राहिली आणि त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर फायनलची मॅच खेळतोय प्रशांत 11 यांची देखील कामगिरी आजच्या दिवसामध्ये चांगली राहिली. दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला आणि दोन्ही संघ फायनलच्या मॅचमध्ये तर प्रमोदजी मांजरेकर साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही संघांची ओळख करताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना लोकसभा समन्वय अध्यक्ष आणि साहेब खेळाडूंची ओळख करून घेत असताना LIC संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत 11 हा संघ जो मात्र साहेब मात्र ओळख करत आहेत. त्यांच्यासोबत मान्यवर आहेत आणि ओळख होत असताना सर्व खेळाडू मात्र आणि साहेब देखील तितकंच क्रिकेट खेळत आणि ते देखील क्रिकेटवरती प्रेम करतात. आणि आज जर पाहिलं तर निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे, तिकडून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. विशेष मी आभार मानतो साहेबांचा की वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. प्रथम क्रमांक या स्पर्धेचा रोख रक्कम 22,222 आणि आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 17,777 आणि आकर्षक ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे अनेक पुरस्कार आणि प्रत्येक चौकाराला 50 रुपये, प्रत्येक षटकाराला 100 रुपये असं पुरस्कार देखील दिला जातोय. आणि आज कित्येक खेळाडूंनी कमवले देखील. साहेबांसोबत फोटो सेशन होतंय. आपल्या सर्वांकडून साहेबांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा पुढील राजकीय वाटचालीसाठी. आणि पुढच्या वर्षी साहेब नक्कीच नगरसेवक किंवा आमदार पाहायला मिळतील. आणि या मंडळाला पिंपळेश्वर मित्र मंडळाला भरघोस बक्षीस त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. शिवसेना लोकसभा समन्वय अध्यक्ष प्रमोदजी मांजरेकर साहेब, आपला विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी होते. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 बॉल आणि 49 धावा. 36 चेंडू 49 धावा. बॅट्समन दाखल झालेत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जाते. कार्तिक
कार्तिक आलाय गोलंदाजी मार्कवरती. आज इम्प्रेस केलंय कार्तिकने. अंतिम सामना, फायनलची मॅच, दुसरा डाव, शेवटची 6 षटकं बाकी. या स्पर्धेची शेवटची 6 षटकं, 6 ओव्हर बाकी. 49 धावांचा पाठलाग. अमित बॅटिंगसाठी आलाय, मागील मॅचचा हिरो. तर त्याच्या समोर मागील मॅचचा हिरो कार्तिक. म्हणजे दोघांनी एक एक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतलाय आणि दोघांमध्ये हे युद्ध रंगेल. अनुभव आहे अमितकडे, परंतु त्याच्या समोर एक यंग टॅलेंट खेळाडू, एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय कार्तिक. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती फटका. मिड विकेटच्या दिशेने सजवलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीये. एकेरी धावेने संघाची सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झालाय. 49 धावांचा पाठलाग करायचा होता. एक धाव आली पहिल्या बॉलवरती. कार्तिक आजचा दिवस, ही स्पर्धा त्याच्या लक्षात जरूर राहील, कारण त्याचा प्रवास चांगला राहिलाय, त्याची कामगिरी चांगली राहिली आहे आजच्या दिवसामध्ये. कार्तिक आणि कल्पेश, दोन बंधू LICC या टीम कडून खेळत असताना सेमीफायनलची मॅच संघाला विजय मिळवून देण्यामध्ये मोठा हातखंडा राहिलाय. हा बॉल चांगला होता, पाहत राहिला दर्शन देखील आणि ढकलून दिला हलक्या हाताने. एका धावेसाठी डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता 2 बॉल 2 धावा असं पाहायला मिळतोय. परंतु दर्शनकडे क्षमता आहे या धावांच्या पाठलाग करायची, कारण तो संघाचा कर्णधार आहे, ज्यांची बॅटिंग 2 वेळा जवळून पाहिली आहे. तो एकेरी दुहेरी धावांवरती पहिल्यांदा भर देतो, परंतु त्याच्यानंतर आक्रमण पवित्रा घेतो. या बॉलवरती फटका आलाय. बॉल मात्र जर पाहिलं तर आतमध्ये आला. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली. 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. एक शांत आणि संयमी बॅटिंग त्याची आजच्या दिवसात पाहायला मिळाली आहे. दर्शनच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये षटकार आला, दुसऱ्या मॅचमध्ये देखील षटकार आला. हा ओसळी घेणारा बाउन्स प्राप्त झालाय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर स्वरूपाची धाव आणि गोलंदाजाला ताकीद देखील केली आहे. कार्तिक या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे आजच्या दिवसामध्ये. कौशिकने देखील आजचा दिवस अक्षरशः सकाळच्या सत्रामध्ये 3 बॉल 3 षटकार कौशिकच्या नावावरती राहिलेत. हा फटका आलाय, कव्हरला उडवलाय. 2 धावांसाठी फटका. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला, धावून पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 49 धावांचा पाठलाग चालू आहे. 7 धावा आल्यात. धावा बनवू शकतात, या धावांचा पाठलाग होऊ शकतो आणि ते मात्र दर्शन नेहमीच करत आलाय. त्याच्या जोडीला अमित. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. तर या ठिकाणी वाळकेश्वर विभागाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय शाखा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचं आगमन होते. आपलं साहेब हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आपण व्यासपीठावरती आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्या. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय 2 धावांसाठी. राजेंद्र गायकवाड साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागाचे शाखा प्रमुख राजेंद्र गायकवाड साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत, कारण निवडणुका आपण पाहतोय. निवडणुका असल्यात, आता काही अंतिम टप्प्यामध्ये निवडणुका आल्यात आणि येणाऱ्या 20 मेला आपण सर्वांनी मतदान करा, आपला हक्क बजावा. साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेत. आपला आभार आम्ही मानू की आपण या ठिकाणी उपस्थित झालात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कल्पेश आलाय. इथं मात्र बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. 2 खेळाडूंच्या मधोमध झेल होता, परंतु धाव मात्र मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. धाव संख्या स्थिरावली आहे 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती आहेत. कल्पेश पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. डॉट बॉल
आज या दोन बंधूंनी मात्र जर पाहिलं तर अक्षरशः ही स्पर्धा गाजवली असं म्हणावं लागेल. कार्तिक आणि कल्पेश ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डॉट बॉल अचूक टप्प्यावरती मारा त्या ठिकाणी केलाय. भेदक मारा या दोन खेळाडूंनी आज आग ओकणारी गोलंदाजी या दोन बंधूंची पाहायला मिळाली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय बॅकफुटला जाऊन. डिक्लेअर झोन मध्ये बॉलला पाठवले. धावा पाहूया किती मिळतील. या बॉलवरती 2 धावा मिळतील. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल जो थांबला होता. अशा पद्धतीने धावांचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल, भागीदारी करावी लागेल आणि ती क्षमता 2 खेळाडूंच्या मध्ये देखील आहे. समोर फटका या ठिकाणी खेळाय 2 धावांसाठी. 2 धावा आल्या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 14 या आकड्यावरती फायनलची मॅच अंतिम सामना पाहतोय. LICC विरुद्ध प्रशांत 11 अशी मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल हा चेंडू 2 धावांसाठी पुन्हा एकदा पॉइंटला ढकललाय अमितच्या बॅटमधून. मागील मॅच मध्ये अशाच प्रकारची बॅटिंग अमितची राहिली होती. 2 धावांवरती जास्तीचा भर त्याने दिला होता आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी त्याचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. दोन धावा आल्या. कार्तिकने पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 6 धावा खर्च करतोय कल्पेश. हा पुन्हा एकदा ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये पाठवला नाहीये. 1 धाव आली आहे. बॉल आतमध्ये आला. एकेरीच्या मदतीने आता 1 धाव फलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. 2 षटक हॅलो हॅलो तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 17 धावा आहेत. जशी सुरुवात आपण LICC या टीमची पाहायला मिळाली होती 2 षटकामध्ये, तशाच प्रकारची सुरुवात आपण या प्रशांत 11 टीमची देखील पाहतोय. एकही गडी गमावला नाहीये. 17 धावा बनवल्या 2 षटकामध्ये. येणारे 24 बॉल शिल्लक आहेत. 49 धावांचा पाठलाग करायचा होता. 17 बनवल्यात. 32 ची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 32 हे समीकरण. राहुल आलाय गोलंदाजी मार्कवरती. आडव्या बॅटनं फटका ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आता 31 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 23 बॉल 31 हे समीकरण. अमित आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या जोडीला दर्शन. हा बॉल पॉइंटला 2 धावांसाठी. अशीच बॅटिंग करावी लागेल. 2 धावा आल्यात. मेरिट वरती फटके मारता खेळतोय. ज्या पद्धतीने बॉल येत आहे त्या पद्धतीने फटकेबाजी अमितची चालू आहे. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. आणखीन एक. वा, वेट अँड वॉचचं क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत पाहतो आणि पुन्हा त्या दिशेने फटका खेळतोय अमित. पहिली मॅच अमितची क्वार्टर फायनलची पाहिली. निराश केलं. 0 वरती बाद झाला. परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये तो शेवटपर्यंत थांबला. धावा बनवल्या आणि अंतिम सामना फायनलची मॅच खेळतोय अमित. चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळते. फुलटॉस बॉल आणि इकडे इनसाइड आउट. 2 धावांसाठी बॉल. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा धावफलक 2 ने वधारतोय. पुढे जातोय. 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत.
पण आता गोलंदाजीमध्ये बदलाव केला, कारण मागील मॅचमध्ये 4ही षटकं 2 भावांनी हाताळली होती. कल्पेश आणि कार्तिकने पूर्ण केली होती. आणखीन एक टॉपिक, झेलची संधी निर्माण झाली आणि महत्वाचा झेल. खेळाडू क्रमांक पहिला अमित बाद. हलकासा बॉल पाहायला मिळाला, हलकासा टर्न पाहायला मिळाला आणि तिकडे मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला अमित. विकेट मिळते राहुलला. 24 वरती 1 बाद. 25 ची अजूनही आवश्यकता इथून पुढे. अठरा बॉल 25 ची आवश्यकता. 24 झाल्यात, अजूनही 18 बॉल बाकी आहे. अर्ध काम झालंय. 24 बनवल्यात 18 बॉल मध्ये प्रशांत इलेव्हनने, परंतु पुढच्या 18 बॉल बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या 25. गोलंदाजी मार्कवरती कल्पेशला आणले गोलंदाजी मार्कवरती. धावा रोखण्याचं काम कल्पेश करेल का पाहावं लागेल, परंतु आता हात खोलावे लागतील दर्शनला देखील, कारण एक मोठी मॅच आहे, फायनलची मॅच आहे, अंतिम सामना तुम्ही खेळतायत आणि 2 मॅचमध्ये तुम्ही प्रभाव तुमचा दाखवलाय. साजेशी कामगिरी, कर्णधार पदाला साजेशी कामगिरी केली दर्शनने, परंतु आता या मॅचमध्ये तशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. 18 बॉल 25 हे समीकरण आहे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं, कव्हरला, शॉर्ट कव्हरला, तिकडे क्षेत्ररक्षक, बॉल अडवलाय. बॉल अडवला गेलाय तिकडे. पहिला चेंडू डॉट बॉलने रिक्वायर रन रेट वाढतोय, याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. पुढचा बॉल, हा बॉल कुठल्या स्पॉट वरतून आतमध्ये आला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, बॅटर मात्र दर्शन पाहत राहिला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, डॉट बॉल. 2 चेंडू लगातारचे डॉट. यासाठी कल्पेशला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे मात्र पहा काय घडते. बॅटच्या खालच्या टोला लागला, पुन्हा बॅटला लागला आणि तिकडं डॉट बॉल. तिसरा लगातारचा चेंडू डॉट. आज प्रभावित कामगिरी केली आहे 2 बंधूंनी, कल्पेश आणि कार्तिक. हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये ढकललाय. 1 धावेसाठी 1 धाव आली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 25, आता 24 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 14 बॉल 24 ची आवश्यकता. या धावा देखील होऊ शकतात. 14 बॉल बाकी आहे तुमच्याकडे, 24 बनवायच्यात. या धावा बनवू शकतात, बनवणारा पाहिजे. हा चेंडू मिड विकेटला, तिकडे क्षेत्ररक्षक, बॉलची फेकी बचावला गेलाय. धाव मिळेल ती केवळ 1. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. आता 23 ची आवश्यकता आहे. 13 बॉल 23 हे समीकरण पार करायचे. LICC हा संघ आज सकाळी दाखल झाला, तिथून त्यांचा प्रवास चांगला राहिला. क्वार्टर फायनलची मॅच धावा चेस केल्या, परंतु त्याच्यानंतर कमी स्कोरिंगची मॅच गोलंदाजीच्या बळावरती जिंकून दिली आणि आता ही मॅच देखील चांगल्या पद्धतीने ते खेळत आहेत. टीम एफर्ट्स पाहायला मिळालेत LICC या टीमच्या माध्यमातून. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 28 वरती 4 षटकांचा खेळ संपला. 28 येणारे 12 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता.
12 चेंडू 21 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये काही होऊ शकतं. बारा बॉल 21 ची आवश्यकता. दर्शन आलाय स्ट्राईक एंड वरती. दर्शनच्या बॅटमधून दोन्ही मॅच मध्ये षटकार पाहिले, परंतु ही मॅच इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी. संघाला अंतिम सामन्यामध्ये जिंकून द्यायचा असेल, प्रथम क्रमांकाचा मान द्यायचा असेल तर दर्शनला आता काहीतरी करावं लागेल. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. राहुलच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा. राहुल आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल समोर उडवलाय दर्शनच्या बॅटमधून हा फटका, परंतु धावा मिळतील या बॉलवरती 2. 11 बॉल 19 ची आवश्यकता. 11 बॉल 19 हे समीकरण प्रशांत 11 ला करायचे. मेगा फायनल अंतिम सामना. फुलटा समोर. किती धावांसाठी हा फटका असेल तर 2 धावांसाठी. 2 धावा आहेत. चालतील या धावा देखील. 2 बॉल वरती 4 आल्यात. 17 ची आता आवश्यकता. 10 बॉल 17. दहा बॉल आणि 17 हे समीकरण आहे. आणखीन एकदा पुन्हा एकदा उडवलाय 2 धावांसाठी. 3ही बॉल जर पाहिले तर 2-2 धावांसाठी त्याने खेळले आणि 6 धावा जमा केल्यात. ही खासियत आहे दर्शनची. शेवटच्या बॉलपर्यंत तो झुंज देईल, शेवटच्या षटकापर्यंत तो थांबेल. आणि तो जोपर्यंत खेळपट्टीवरती थांबलाय, संघाला अपेक्षा असतील की हो आम्ही विजेतेपद पटकावू. वेगाने टाकला आणि समोर पुन्हा एकदा 2 धावा. 4 बॉलवरती 2 धावा म्हणजे 8 धावा आल्यात. धावसंख्या 36 वरती 13 ची आवश्यकता. 8 बॉल आणि 13. 8 बॉल मध्ये 13 धावा. हा उडवलाय 2 धावांसाठी. कर्णधार पदाला साजेशी कामगिरी. हो मी का कॅप्टन आहे माझ्या संघाचा हे मात्र त्याने दाखवले. 11 ची आवश्यकता. 7 बॉल 11. क्रिकेटचा हा खेळ आहे, कधी काय होईल कोणी सांगू शकत नाहीये. 7 बॉल 11 हे समीकरण. निर्णायक बॉल. या बॉलवरती फटका. पुन्हा 2 धावा. 6 चेंडू आता 9 धावांवरती मॅच आली आहे. 6 बॉल शेवटचे या स्पर्धेतील शेवटचे 6 बॉल. कोण जिंकणार हे टायटल, कोण जिंकणार ही ट्रॉफी, प्रथम क्रमांक कोण पटकावणार, 22,222 कोण राहणार द्वितीय क्रमांकावरती. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा, रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ असणारी स्पर्धा, SM जोशी क्रीडांगणावरती रंगणारी ही स्पर्धा. कोण जिंकणार, कोण घेऊन जाणार ही ट्रॉफी घरी, पाहावं लागेल. LICC संघ जिंकेल की प्रशांत 11. 6 बॉल 9. 6 चेंडू 9 धावा. असं वाटलं मॅच LICC च्या बाजूने झुकली आहे, परंतु राहुलचं ते षटक आणि केवळ 2-2 धावा फटकावल्या दर्शनने आणि त्याची बॅटिंग पुन्हा एकदा दाखवली प्रेक्षकांना. 6 बॉल 9. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. LICC की प्रशांत 11, प्रशांत 11 की LICC. गोलंदाजी मार्क वरती करण. करण आलाय गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल पहिलाच बॉल होता. यावरती मोठी धाव संख्या उभा करण्याचा प्रयत्न झाला असता, परंतु बरोबर बॅट वरती आला नाहीये. स्वतःवरती नाराज नाखुश पाहायला मिळतोय साहिल. 5 बॉल 9 ची आवश्यकता. जर स्ट्राईक एंड वरती दर्शन असता तर हा बॉल कुठे गेला असता. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. 9 ची आवश्यकता.
LIC चे खेळाडू म्हणतायत एक डॉट येऊ दे, परंतु प्रशांत 11 संघाचे खेळाडू म्हणतायत की 2 धावा येऊ दे. हा बॉल वाईड ऑफ स्टिकच्या बाहेर, अवांतर स्वरूपाची धाव. आता सामना आलाय 5 बॉल आणि 8 धावांवरती. फायनलची मॅच पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी ही स्पर्धा. 5 बॉल शेवटचे 8 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? प्रथम क्रमांक 5 बॉल 8. हा चेंडू जर पाहिलं तर मिड विकेटला खेळाय, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल, तद्वर 1 धाव. आता मात्र स्ट्राईक आली आहे दर्शनकडे. प्रशांत 11 जिंकणार की LICC? 4 बॉल 7 धावांची आवश्यकता. 4 बॉल 7. शांत संयमी खेळी करणारा हा कर्णधार पदाला साजेशी कामगिरी करणारा हा खेळाडू. सर्वांची मना दर्शनने जिंकलेत आणि आता देखील फायनलच्या मॅच मध्ये आपली कामगिरी बजावतोय. 4 बॉल 7. 4 चेंडू 7 धावा. करण 4 बॉल 7 धावा. काहीतरी कर भावा. हा बॉल समोर खेळाय, पाव्या किती धावांसाठी, परंतु पंच धावा आम्हाला कळवतील या 2च धावा आहेत. 3 बॉल 5. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. LICC की प्रशांत 11 की LICC? 3 बॉल 5 धावा बनवायच्या 3 बॉल मध्ये. हा बॉल सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल, निर्णायक क्षणी टाकलेला हा वाईट बॉल. 3 बॉल 4 ची आवश्यकता. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मॅच, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉल 4. फुलटॉस सरळ बॅटने खेळाय, परंतु पाहाव्या बॉल कुठे पडतोय? बाहेर पडलाय 2 धावांसाठी. आता 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल. हा बॉल जर डॉट आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणि रंग निर्माण होऊ शकतात पाव्या, परंतु दर्शन शेवटच्या बॉल पर्यंत लढलाय. 2 बॉल 2. फुलटॉस आणि मॅच फिनिश केलीये दर्शनला. आज काय खेळ केलाय दर्शनने आणि अंतिम सामन्यामध्ये एक हाती झुंज. हो, मी संघाचा कर्णधार आणि मला संघाची कर्णधार पद भूमिका का दिली हे मात्र त्याने दाखवलंय. वेल प्लेड दर्शन, वेल प्लेड. प्रशांत 11 तर हार्ड लक. 2ऱ्या क्रमांकावरती उपविजेता आपल्याला संघ पाहायला मिळाला, तो म्हणजे LICC हा संघ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा दोन्ही टीमला देखील आणि ज्या संघाने सहभाग घेतला त्या संघांना देखील.